5वी ते 8वी सरसकट पास करण्याचं धोरण केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून रद्द। 2 महिन्यात फेरपरीक्षा देता येणार। नापास झाल्यास पुढच्या वर्गात प्रवेश नाही। नाराज असलेल्या छगन भुजबळांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट। 8 ते 10 दिवसात पुन्हा भेटून मार्ग काढण्याचं फडणवीसांचं आश्वासन। तर भुजबळ महत्त्वाचे नेते, तोडगा काढू, देवेंद्र फडणवीसांचं विधान। राहुल गांधींनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली। दलित असल्यानं सोमनाथ यांची हत्या, राहुल गांधींचा आरोप। राहुल गांधी राजकीय हेतूनं परभणीत, जातीपातीत राजकारण भांडणं लावण्याचं काम सुरू, फडणवीसांचा आरोप। त्या आरोपींना सोडणार नसल्याचाही इशारा। राज आणि उद्धव ठाकरे दोनही बंधू एकत्र आल्याचा महाराष्ट्राला आनंद। मात्र कोणता निर्णय घ्यायचा हे राज आणि उद्धव ठाकरे ठरवतील, संजय राऊतांचं विधान। पालकमंत्री पदावरनं महायुतीत रस्सीखेच। ठाण्यासाठी भाजप, रायगडसाठी शिवसेना तर पुण्यासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याची चर्चा। महायुतीतले नेते एकत्रित तोडगा काढतील, फडणवीसांची प्रतिक्रिया। दालनांच्या पाठोपाठ महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्यांचंही वाटप। चंद्रशेखर बावनकुळेंना रामटेक, राधाकृष्ण विखेंना रॉयल स्टोन, पंकजा मुंडेंना पर्णकुटी तर शंभूराज देसाईंना मेघदूत बंगला। प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ नाही, महाराष्ट्रावरती अन्याय का, राऊतांचा सवाल। तर चित्ररथाला डावललं नाही, फडणवीसांची स्पष्टोक्ती। राज्यावरती अवकाळी पावसाचं संकट। 26 आणि 27 डिसेंबरला उत्तर महाराष्ट्रात तर 24 आणि 25 तारखेला विदर्भात पावसाची शक्यता। पुण्यातल्या सतीश वाघ हत्येप्रकरणी मुख्य आरोपीला अटक, फरार आरोपीला धाराशिवमध्ये बेड्या। माजी क्रिकेटर विनोद कांबळी उपचारांसाठी रुग्णालयात, भिवंडीतल्या रुग्णालयात विनोदवरती उपचार सुरू। प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचं निधन, वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। नमस्कार, प्राईम टाइम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी ज्ञानदा कदम। बुलेटिनची सुरुवात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या बातमीने करूया। राज्यामधल्या 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी। 5वी आणि 8वी मध्ये विद्यार्थी नापास झाल्यास त्यांना सरसकट पुढच्या वर्षामध्ये ढकलण्याचा निर्णय केंद्रानं आता रद्द केलाय। केंद्र सरकारनं आरटीई कायद्यामध्ये बदल करत विद्यार्थ्यांना मोठा झटका दिलाय। 5वी आणि 8वी मध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या 2 महिन्यात फेरपरीक्षा देता येईल, पण त्याही परीक्षेत जर विद्यार्थी नापास झाले तर त्यांना त्याच वर्गात बसावं लागणार आहे। आरटीईच्या कायद्यानुसार कोणत्याही मुलाला 8वी इयत्ता पूर्ण होईपर्यंत शाळेतनं काढून टाकलं जाणार नाही, हेही स्पष्ट करण्यात आलंय। यापूर्वी 5वी ते 8वी पर्यंतच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना नापास केलं जाऊ नये असा नियम करण्यात आला होता, पण आता या नियमामध्ये आमूलाग्र बदल करून मुलांची शैक्षणिक कामगिरी सुधारण्यासाठी सरकारनं हा निर्णय घेतलाय। देशातल्या मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, ओडिशा, कर्नाटक आणि दिल्ली या राज्यांनी 5वी किंवा 8वीच्या वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात न ढकलण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे। शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। हेरमजी, हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय केंद्राकडून येतोय। तुम्ही या निर्णयाकडे कसं पाहताय आणि किती फायदा होऊ शकतो या निर्णयामुळे? खरं तर 5वी ते 8वी मुलं पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे आम्ही समर्थक होतो। मी एक परीक्षेला पर्याय काय नावाचं पुस्तक लिहून याचं समर्थन केलं होतं, पण नंतर असं झालं की त्याचा अर्थ असा घेतला गेला की परीक्षा बंद झाल्या आणि मग आपण शिकवलं नाही तर चालेल, मुलांना नाही वाटलं अभ्यास नाही केलं तर चालेल, आणि एकूणच संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये एक लिथार्जी आली किंवा अकाउंटेबिलिटी जी असते तिला थोडासा धक्का बसला आणि त्यामुळे नापासच नाही असं चुकीचा अर्थ घेतला गेला। ऍक्च्युअली तर असं अपेक्षित होतं की सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन, म्हणजे मुलांचं सातत्यानं मूल्यमापन केलं जाईल, म्हणजे अधिक मूल्यमापनाची गरज अगदी बरोबर आहे। पण आता जो निर्णय झालाय की पहिलं धोरण आता रद्द करण्यात आलंय, त्याचा फायदा कसा होईल असं आपल्याला वाटतं? हा जो एक गैरसमज पसरला होता की परीक्षाच नाहीत शाळांमध्ये आणि मुलं सरसकट पुढे ढकलले जातात, तर या गैरसमजाला मोठा धक्का बसेल आणि मुलं, पालक आणि शाळा हे तिघं पण त्याच्याबद्दल सजग होतील असं मला वाटतं।
आभार आपल्या प्रतिक्रियेबद्दल. आणि यानंतर एक मोठी बातमी. भाजपचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. या प्रकरणी फरार असलेल्या मुख्य आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळालंय. धाराशिवच्या कळंबमधील इंद्रानगर भागातनं या आरोपीला अटक करण्यात आली आहे. हडपसर पोलीस आणि कळंब पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. दरम्यान हडपसर पोलीस या आरोपीला तात्काळ पुण्याकडे घेऊन रवाना झाल्यात. पुढची बातमी पुण्यात नाही. पुण्यामध्ये मद्यधुंद डंपर चालकानं फुटपाथवरच्या 9 जणांना चिरडून भीषण अपघात घडवला. या अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झालाय तर 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. पुण्याच्या वाघोलीमधल्या अपघातात ज्यांचा मृत्यू झाला त्यांचे नातेवाईक आक्रमक झाले. वाघोलीच्या मुख्य चौकात त्यांनी वाहतूक अडवली. आम्हालाही मारून टाका असा आक्रोश या कुटुंबियांनी केला. पुण्यामध्ये पीएमपीएमएलच्या चालकाचा प्रताप समोर आलेला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या बसचा विचित्र अपघाताचा व्हिडिओ पुढे येतोय. या अपघातात चालकानं अचानक ब्रेक दाबल्यानं हा अपघात झालेला असून बसची समोरची काचही फुटली. बुलढाण्यामधल्या लोणार ग्रामीण रुग्णालयाला मोठी आग लागली होती. या आगीमध्ये एका रुग्णाचा होरपळून मृत्यू झाला. आगीचं कारण अस्पष्ट आहे. हिंगोलीच्या वसमत शहरात भरधाव वेगाने एक कार दुकानात शिरली. या दुर्घटनेत 2 जण जखमी झाले. अपघाताचा हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. मावळमधल्या प्रतिशिर्डी इथे भरधाव ट्रकवरचा ताबा सुटल्यामुळे अपघात घडला. ट्रक उलटून कार आणि दुचाकीचं नुकसान झालंय. या अपघातात सुदैवानं जीवितहानी झालेली नाही. तुळजापुरात भंगाराच्या दुकानाला मोठी आग लागली. या आगीमध्ये लाखो रुपयांचं भंगाराचं साहित्य जळून खाक झालं. आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे. यवतमाळच्या सारस्वत चौकातील मुकुंद कळसपूरकर यांच्या वाड्यातल्या घराला अचानक आग लागली. त्यामुळे घरातील सागवानी लाकूड आणि इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झालंय. वसईमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत असून कुत्र्यांनी तब्बल 21 जणांना चावा घेतलाय. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. वाशिमच्या नागपूर संभाजीनगर महामार्गावरील चांडस येथील वळणावरनं जात असताना ट्रकवरचं नियंत्रण सुटून ट्रक थेट वेल्डिंग वर्कशॉपच्या दुकानात शिरला. सुदैवानं हे दुकान बंद होतं. त्यामुळे कुणालाही इजा झालेली नाही. सांगलीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गावरती सीएनजी गाडीनं पेट घेतला. यानंतर स्फोट होऊन झालेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला. खेडमधल्या गोवंश हत्येप्रकरणी पोलिसांनी 24 तासांच्या 3 आरोपींना अटक केली आहे. घटनास्थळावरून एक बैल आणि मांसही जप्त करण्यात आलाय. दरम्यान नागरिकांनी बंद पाळू नये असं आवाहन पोलिसांनी केलं. लातूर महानगरपालिकेनं मोहीम हाती घेत मुख्य बाजारपेठेतलं अतिक्रमण हटवलंय. चोख पोलीस बंदोबस्तात मुख्य बाजारपेठेतली सगळी अतिक्रमणं पालिकेनं हटवलेली आहेत. रब्बी हंगामासाठी धरणगावातील शेतकऱ्यांना गिरणा धरणातनं 3 आवर्तनं सोडली जातात. परंतु डिसेंबर महिना संपत आला तरीही पाण्याचं आवर्तन न सोडल्यामुळे शेतकऱ्यांवरती दुबार पेरणीचं संकट उद्भवलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाला भेटत निवेदन सादर केलं. गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये ढगाळ वातावरण आहे. याचा फटका पिकांना बसतोय. ढगाळ वातावरणामुळे थंडी नसल्यानं गव्हाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरती संकट उद्भवलंय. धानाला गेल्या वर्षीप्रमाणे हेक्टरी 20,000 रुपये बोनस मिळणार आहे. मात्र 25,000 रुपये हेक्टरी बोनस न दिल्यामुळे विरोधकांकडून टीका केली जाते. धाराशिवमध्ये सध्या भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात कमी झालेत. तरी भाजीच्या फोडणीसाठी लागणारं लसूण मात्र 400 रुपये प्रति किलो आहे. लसणाची आवक कमी असल्यामुळे भाव वाढल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय. वाशिम जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यांपासून हरभऱ्याच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. बाजार समित्यांमध्ये हरभऱ्याचे दर 7,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलेत. जालना जिल्ह्यामध्ये मोसंबी उत्पादक शेतकरी सध्या मोसंबीच्या घसरलेल्या भावामुळे चिंतित झालाय. एरवी 25,000 ते 30,000 रुपये क्विंटलचा भाव असलेल्या मोसंबीला सध्या थंडीमुळे 1,000 ते 1,500 रुपयांचा दर मिळतोय. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल 3,800 ते 3,950 रुपयांचा दर मिळालाय. या दरांमुळे शेतकरी त्रस्त झालाय. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सुद्धा येतोय. अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील अनभोरा येथील 30 फूट खोल विहिरीत पडलेल्या नील गायींना रेस्क्यू करण्यात यश मिळालंय. अन्य काही